हॅलो सुस्वागत धन्यवाद। खरोखर आज या ठिकाणी तरुणोत्साही गुरव समाज मंडळ तारिसे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापुरुष हेळोबाच्या या पवित्र स्थानामध्ये, हनुमान मंदिराच्या या पवित्र स्थानामध्ये आणि तारिसे गुरववाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी थाटामाटामध्ये उत्सव साजरा होतोय। खरं तर या गुरववाडीतील सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या मनातील इच्छा भगवंताने परमेश्वराने पूर्ण करावी अशी भगवंताची प्रार्थना करतोय। या गावचे जागृत देवस्थान परमपूज्य गगनगिरी महाराज, परमपूज्य राहुल महाराज, परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी यांचा चरणस्पर्श झाला। त्यांच्या सूचनेनुसार या मंदिराची स्थापना झाली। ते कैलासवासी माणूस किती वर्ष जगला, यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये केलं काय, त्याचं नित्य उदाहरण म्हणजे कैलासवासी सहदेव गुरव म्हणजे अण्णा मास्तर। खरोखर त्यांच्या आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय। त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। अरे पवित्र काम त्यांनी करून गेले बघा। त्याप्रमाणे या गावचे भजन सम्राट कैलासवासी पंढरीनाथ गुरव यांच्या आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे कैलासवासी नामदेव गुरव यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक, त्यांच्या आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे कैलासवासी पांडुरंग हलवेबुवा त्यांच्या सुद्धा आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे कैलासवासी पंडित हलवे बुवा यांच्या सुद्धा आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे या गावचे भजन सम्राट अजित गुरवबुवा यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे माननीय भजन सम्राट मनोहर मेस्त्री बुवा यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे आमचे परममित्र भजन सम्राट स्वप्नील गोसावी बुवा यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या गावचे भजन सम्राट आमचे परममित्र मदन गुरव बुवा यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे आमचे परममित्र गौरकर हरिहर मोहनचे पट्टशिष्य प्रकाश शिंगरे बुवा यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। उत्कृष्ट पक्वादक मानसी सुधाकर मेस्त्री यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे महेश मेस्त्री यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। गजा मेस्त्री शिवाजी मेस्त्री यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। सुतार समाजा अध्यक्ष माननीय राजू मेस्त्री यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे सुनील मेस्त्री यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे बरोबर आमचे उत्कृष्ट साऊंडवाले तत्वना ज्यांचं साऊंड अप्रतिम लागलेलं ते तौसिफ पटेल या भावाचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो। त्याच्यात एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे खरोखर ज्यांचं मुंबईमध्ये नाव आहे लोअर परेलमध्ये आणि खरोखर कार्यकर्ता असावा ते आमचे खरोखर कार्यसम्राट उत्तम लोके साहेब युवा सेना तालुका प्रमुख कणकवली यांच्यात एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताकडे प्रार्थना करतोय। त्याप्रमाणे बुवांचे तबलापट्टू या ठिकाणी प्रदीप सासले माऊली उत्कृष्ट तबलापट्टू आहेत आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे। त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताकडे प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे अशोक पांचाळबुवा यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे संतोष गुरव यांनी आम्हाला संपर्क साधला, त्यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच संजय सावंत यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे माजी उपसरपंच संजय गावकर यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय आणि कैलासवासी मनोहर गुरव यांच्या आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करून मी स्वतः उदय पारकर तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग मला जे पक्वान करतायत ते नामवंत पक्वादक
शंकर पवार आणि कमलापंडू भूषण मेस्त्री आणि माझे कोरस मंडळी यांच्या सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होऊन माझे काका बापू पारकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्या जोडीला व भजन सम्राट गौरव पांचाळबुवा आणि त्यांना पक्वास करतात ते ऋषी मेस्त्री आणि भावाची कोरस मंडळी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। ओम ब्राह्मणपती बालक परश्री माते समान मिळणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून कोकण भजरत्न भजन सम्राट श्री प्रकाशजी पारकर बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होईल। माझी ग्रामदेवता माझी कुलदेवता यांच्या चरणाशी नतमस्तक होईल। माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होईल। या ठिकाणी आमने सामने डबलबारी भजनाच्या संगीत सामन्याला सुरुवात करतोय। जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वाहन करतोय मी, काय टेन्शन घेऊ नको तू। मनोरंजन 100% होणार, पण या गावाचा अभिमान मागतो वाटलो बुवा, खरं सांगतोय। या ठिकाणी आमच्या माहेर वाशिनी आमच्या माता भगिनी खरोखर या जिंदगीत पहिल्यांदा बघितलंय की ह्यो स्टेज माझ्या माता भगिनी माहेर वाशिनीने बांधलानी। खरोखर त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा। परमेश्वर तुमचा 100% पावता, काही टेन्शन घेऊ नको। पुढे मी बघतोय अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण आज गौरव पांचाळ बुवा जोडीला आहे। खरोखर बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण 5 भाव एकत्र इले तरी 5 भावांची मता एकसारखी नसतं। पहिलाच सांगते, कारण गौरव पांचाळ बुवांका ज्या येत त्या माका यावचा नाही, पण माका ज्या येत ते हेका यावचा नाही। म्हणजे सांगतोय, म्हणजे मी पणा कलेत नको एवढाच फक्त सांगते, सुरुवात करतोय। बक्षिसाचा काय माका टेन्शन नाही। लक्ष्मी ही चंचल लक्ष्मी लक्षात ठेवे सोन्या, भुरंगाळू नको। माझे म्हणता मेस्त्री कुटुंब माझे या ठिकाणी आहेत। अरे पण तुका गुरवानी सगळ्यांनी बक्षिसा दिले, त्याचा भाग्य माका वाटतं। एकदा जोरात त्यांच्या ठेवले एवढं पैसा माता पण देणारच, लाईन लागत बघ कशी रेशनला लागतात त्याची। अरे पवित्र असताना काय तुझे भाव करणार। हा ही बघा लक्ष्मी पेटीत इले आणि ठेवले म्हणजे नाही बुवा, ही लक्ष्मी प्रत्येक माणसाक सगळ्या गोष्टीची हवं असता की माझे मुंबईत 2-2 रूम हवे, या सांगोच लागता। 2-2 मुंबईमध्ये रूम पाहिजे, 10-10 तोळे सोनं पाहिजे, पण माणसाक मरण इला की माणूस भिता। म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की जो माझे नामस्मरण करून देह त्यागतो तो मरण्या जगात कधी जात नाही। त्यासाठी बुवा अखंड नामस्मरण बुवा। म्हणून म्हटलंय हरिनामाच्या बँकेमध्ये हे रामनाम धन करा जमा, हरिनामाची जमा शेवटी कामा। बक्षीस म्हणजे चंचला। म्हणून आपली आई वडील ज्याने आई वडिलांची सेवा केली त्याला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही। म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या होते। बक्षीस आलाय 100% मनोरंजन करणार, काय टेन्शन घ्यायचं। जोडीला सुंदर बुवा आहे, त्यांचा मान सन्मान कर। रत्नागिरीतनं इकडे येईल, तुमचं मान सन्मान बुवा राखून बारी करणार। या ठिकाणी कैलासवासी सौ श्रद्धा गुरव यांच्या स्मरणार्थ माननीय चंद्रकांत गुरव या माऊलीकडून माझ्यासाठी खरोखर कैलासवासी जे आपल्यातून निघून गेले त्यांची आठवण या ठिकाणी आमचे चंद्रकांत गुरव माऊलीने केली आहे। त्यांचे मनपूर्वक आभार मानून कैलासवासी सौ श्रद्धा गुरव यांच्या आत्मेला चिरशांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतो आणि या बक्षीस स्वीकार करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी खरोखर दारिस्ते गावची शान आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणातला जर हिरो कोण असेल तर आमचा सत्यवान गावकर या भावासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। 1 नंबर जर ऍक्टर असेल त्याला फक्त गावातल्या वाचण्याने एक संधी दिली पाहिजे। तो जर स्टेजवर गेलो ना तर सिंधुदुर्गाचं नाव नक्की 100% करणार। भावा काही टेन्शन घेऊ नको, उदय पारकर तुझ्या पाठीशी आहे, प्रसाद खांडेकरांना उद्या सांगते ना।
ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मंडळीचा मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोणी गम गम रे पाम गरे ग ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः कुंडली कमला गणपती गजानन श्री गुरुदेव महापुरुष हेळोबा देवा तुझा श्री सत्यनारायण छत्रपती शिवाजी गुरुवर्य भजरत्न भजन सम्राट प्रकाश पारकर कैलासवासी दीपक चव्हाण या ठिकाणी बुवानी सांगितलं बघा म्हणजे कसा त्यांच्या हातात जरा म्हणजे शेवया ना म्हणजे खरोखर रसा देत राहिला तर लय बरा वाटत पकडला तुझे बापन नाही टेन्शन नाही हा या ठिकाणी विजय गावकर युवा सेना शाखा प्रमुख विजय व्ही म्हणजे विजयात्मक काम करणारे ज म्हणजे जबाबदारीने राहणारे य म्हणजे यथाशक्ती मदत करणारे विजय साहेब एकदा जोरात टाळ्या होते सांगावं लागतं सुंदर बुवा आहेत प्रश्नच नाही मी बुवांना अजिबात नाव ठेवणार नाही खरोखर अप्रतिम आहे सुंदर गायन आहे बुवा तुमच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा अप्रतिम आहे बुवा नाद नाही करायचं तुमचं पण बुवा मनोरंजन झालं पाहिजे ह्या इथून बोलणार या ठिकाणी आमचे विजय गावकर यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतोय कारण या ठिकाणी दोनही साईडला वाजवणारे उत्कृष्ट चकवा आणि चकवा वादक यांच्यासाठी देवराज गुरव यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखर आमचे चकवापट्टू कार्तिक या भावासाठी एकदा जोरात टाळ्या होते त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी सौ जयश्री राजाराम गुरव हिच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा चंदन गुरव या भावाकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय कैलासवासी सौ जयश्री राजाराम गुरव यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि आमचे चंदन गुरव या भावाचे मनपूर्वक आभार मानून या बक्षीस स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी सौ निकिता चंदन गुरव हिच्याकडून तिच्या आईच्या स्मरणार्थ सौ निकिता चंदन गुरव तिच्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आमचे निकिता गुरव यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करून त्यांच्या आईच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी भगवंताच्या प्रार्थना करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी श्री परशुराम सोमा गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा माननीय श्री संतोष गुरव
यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर कैलासवासी परशुराम गुरव यांच्या आत्मेला चिर शांती लाभो आणि संतोष गुरव यांचे मनपूर्वक आभार मानून या बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी जगन्नाथ गुरव यांच्या स्मरणार्थ शिला गुरव यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर जगन्नाथ गुरव यांच्या आत्मेला चिर शांती लाभो आणि शिला गुरव यांचे मनपूर्वक आभार मानून या बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी खरोखर या गावामध्ये गुरववाडी आणि दारिस्ते. गुरव ग म्हणजे गर्वाने न राहणारे, र म्हणजे रयतेचे राजे आणि व म्हणजे वज्रमुक्त ताट असणारे ते गुरव यांच्याकडे एकदा जोरात समाधान. तुमच्या गावामध्ये दुसऱ्यांदा ही भारी डबल बारीचा सामना आहे बुवा. कारण बुवा आपल्या जो सन्मान भेटलो ना तो आपल्या आई वडिलांची पुण्याई, आपल्या पूर्वजांची पुण्याई, गुरूंची पुण्याई आणि या माझ्या भजन रसिकांची साथ म्हणून आपल्या सन्मान भेटलेलो. आज आम्ही मोठे नाही, किती जरी ख्याल गायकी केली तरी आम्ही मोठे नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वरिष्ठ तुम्ही आहात म्हणून माझ्या मंडळीने एकदा माझ्या भजन रसिकांसाठी जोरात टाळ्या वाजले. तर तुमचा आत्मा हाच खरा मी बुवा परमेश्वर समजतो. कारण कुठे शोधीशी रामेश्वर, कुठे शोधीशी काशी, या हृदयातील भगवंत राहिला पाण्याविना उपाशी बुवा. प्रत्येकाचा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे. देव देवळातच देव देवळातच आहे, पण परमेश्वर कुठे ओळखला पाहिजे तर या भजन रसिकांमध्ये बुवा. नामा संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगसी सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नारायण भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा, हे परमेश्वराचं लेणं आहे. आणि या ठिकाणी आज खरोखर या गुरववाडीत म्हणजे तुमच्याकडे इले म्हणून आहे, पण तुमच्या दारिस्ते गावाचा एवढा जे प्रेम मी पहिल्यांदाच या गावात इलंय. खरोखर तुमच्या दारिस्ते गावासाठी तर जोरात टाळ्या होते. कारण माझ्यासारखे बुवा एक गुरववाडीत संधी दिला नाही तर उदय पारकर समजलो नसतो. भरपूर आता सोनवड्यात बारी केलंय, कसं कसवनात केलं, तोच होतो माझं, तो कसलो पेटीत होतो, त्याका चढवता निसतो. पण भावा पहिल्या काळात कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा बिचारी पुण्याला असायची होय ना. एकच माईक पुण्याला काहीतरी पिंपळा झाडावर, वडाच्या झाडावर आणि त्याच्यावर ते भजना करायचे. आणि आता 20 वाले बुवा हो इको वाढव, लेवल वाढव, बेस वाढव. आता नवीन काय येईल मीड. एखाद्या समजा जुन्या वळणाच्या माणसाक मीड म्हणजे समजला नाही तर मीठ आणून देतो ना पाणी आता खावा म्हणून. ह्या कदम बुवा पांचाळ बुवानी कधी नाही केलं, चांगल्या प्रकारे भजन केलं नाही. आणि सुंदर बुवानी जबरदस्त सांगितलं नाही मिक्सरचा विषय. काकी तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नको. आज तुमच्याकडे बघून खरोखर समाधान वाटला. एवढा ढळढशीत कुंकू, आजकाल टिकली शोधूची लागतात. अहो लाल चप्पल लाल टिकली, निळी चप्पल निळी टिकली, जांभळी चप्पल जांभळी टिकली. या कलियुगात काय काय टिकल्यो बदलतात, नवरे जसे कलरच बदलतात. या कलियुगात काय वय. अहो पहिल्या काळात एवढी ब्लाऊज असायची, त्यानंतर एवढी इली, त्यानंतर एवढी, आता कुंभियाचो दोर. अहो नको फॅशन शो नको. अहो माझ्या बहिणी या ठिकाणी बसल्या आहेत, खरोखर सांगते तुमका मी, तुम्ही चांगलं आज परमेश्वराचं नामस्मरण करतात, कोणाच्या प्रेमात पडू नको. अहो फेसबुकला लग्न जमतं, सोना जानू पिल्लू कोंबड्या कुत्र्याची नावा लग्न झाला की कडीवर लावलं की भांडी घासत. म्हणून लक्षात ठेवा, जे आपले आई वडील मुलगा देतील त्याच्यासोबत तुम्ही लग्न करा आणि आयुष्य सुखात करा. म्हणून आई वडिलांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण तुमका 21, 25, 30 वर्षाचे करतात, वाढवता स्वतःकडे, आतमध्ये सँडोवाली घालणार, फाटकी ढबरे पडलेली का मुलाचं माझ्या मुलीचं शिक्षण झालं पाहिजे. आयफोन देणार 80,000 90,000 का माझ्या मुलीची लाज जाता नाही म्हणून. मला आणि स्वतः मोबाईल वापरणार. 2 दाबला तर 5 बाहेर येतात आणि 8 दाबला तर 10 बाहेर येतात. असो मोबाईल वापरणार. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. अहो फॅशन शो करतात आजकाल मुली, फॅशन शो. अहो वन पीस कशा हो, वन पीस नको. अहो मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात, पूर्ण ड्रेस. त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव कशा वन पीस हो. अहो आजकाल मुली फॅशन शो करतात, केळीची पानं लावतात, अहो वडाची पानं लावतात आणि स्टेजवर अशी उडी मारून घेतात. समजा चुकान फॅशन शो करता, समजा चुकान रेडो इलो आणि ती पाना खालान, अवस्था काय होय. समजा सुसाट्याचो वारो इलो आणि ती पाना उडान गेली, अवस्था काय होय. म्हणून फॅशन शो एवढंच तुम्हाला सांगतो भजनातून चांगलं देऊनच जाणार 100%. बरोबर ना बुवा. आय लव्ह यू. माका म्हणता मी उदय पारकर बुवांपेक्षा लहान आहे. लहान
माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे आहात बुवा तुम्ही, पण खरोखर सुंदर बुवा आहे. बघितल्यानंतर खरोखर बुवा लय भारी. तुमच्याकडे बघितलं हास्य तुमचं ना, आई तुमच्या प्रेमातच पडले. येतात या ठिकाणी आमच्या बुवांचे वडील अशोक पांचाळ माऊली या ठिकाणी आले. त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. हो महेश गुरु थांबलाच कशा? तुमची वाट बघतोय मी, शोधतोय खयत ते हय येऊन हाताची घडी घालून उभे राहील. काहीतरी हा ना हो माऊली. आय लव्ह या पैसो महत्वाचा नाही, तुमचा प्रेम महत्वाचा. ते हळूहळू बरोबर येणार तुम्ही. सुरुवात करूया. जेवढे बुवा बोलले तेवढ्या पुन्हा त्याच्या व्यतिरिक्त बाहेर जाणार नाही. आता नवीन पॉइंट द्यायचे, नवीन बारी करणार. या ठिकाणी मदन गुरव. म म्हणजे मर्दवान, द म्हणजे दयावंत आणि त म्हणजे तलवारी सारखी धार असणारे ते मदन गुरव. यांच्याकडून माझ्यासाठी लाख बोलत 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मदन गुरव बुवा यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करून या बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. कारण बुवा या कलियुगामध्ये सत्य, त्रेता आणि द्वापार या कलियुगामध्ये परमेश्वराची साधना केली पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, तरच आपल्याला भगवंत मिळू शकतो बुवा. जे दिसत आहे ते नाशिवंत, जे दिसत आहे बुवा ते नाशिवंत, आणि जे दिसत नाही तो परमेश्वर. तो परमेश्वर म्हणजे माझे भजन रसिक बुवा. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करून भजनाला सुरुवात करू. बुवानी सुरुवातीला 1 पाऊण तास बुवा घेतला, पण मी 30 मिनिटात, जास्त वेळ घेणार नाही. तुमका अजिबात हलोक देणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा मजा येणार. गरुडाकाशी झळकला 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 गरुडाकाशी झळकला, वाटे माझा स्वामी आला. स्वामी वाटे माझा स्वामी आला. स्वामी वाटे माझा स्वामी आला. या ठिकाणी बिचारानं मागितलं खिशात हात घातला. म्हणजे माझा असा नाही हो. महेश गुरव. म म्हणजे मर्दवान, ह म्हणजे हार न मानणारे, श म्हणजे षटकार मारून पार करणारे ते महेश गुरव. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि खरोखर आज जे जेवण बनवलं ना, कुणी बनव? काकीनी ना. अहो काकी मगातपासून रत्नागिरीवाले माझे सगळे भाव सांगतो. अहो आज आम्ही दारीस ते गुरववाडी दिला, मी ऐकतेच आहे मगातपासून. काय म्हणता फणसाची भाजी होती आणि काय म्हणता जेवण होता. खरोखर तुमचा आज नाव या रत्नागिरीवाल्यांनी काढलं. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुम्ही काय सांगितलं की मेस्त्री कुटुंब आहे माझं. बुवा तुमचे जेवढं तरी माझे सुद्धा, कारण मी कणकवली तालुक्यात माझा जन्म झालो बुवा. हे विसरणारे नाही. चढूचा प्रयत्न करू नको, बरोबर आपोआप पैसे येणार. सुंदर भजन करतात ते का बुवा. राग नाही ना, अजिबात नाही ना. हा मी लय बोलतोय. आपण या बुवांचं मान सन्मान राखून आज बारी करूया, कारण रत्नागिरीवरून आल्यात. या ठिकाणी माननीय श्री अमित लाड. अ म्हणजे अध्यात्माची गोड असणारे, म म्हणजे मर्दवान, त म्हणजे तलवारी सारखी धार असणारे ते अमित लाड या भावाकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भावाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी
मोहन गुरव यांच्या स्मरणार्थ माननीय विनोद गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। कैलासवासी मोहन गुरव यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करून विनोद गुरव यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी अजित गुरव या माऊलीकडून माझ्यासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। अजित गुरव यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी महेश सुतार बघा इले माझे ते महेश सुतार या माऊलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी माजी सैनिक संजय सावंत, खरोखर आपल्या या कलियुगात जिवंत दैवत जर कोण असतील तर आपले पोलीस बांधव आणि सैनिक यांच्यात एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यांच्यामुळे आज आपण एक कार्यक्रम करतोय। संजय सावंत या माऊलींचे मनपूर्वक आभार म्हणून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी नामदेव गुरव यांची मुलगी सौ क्रांती गुरव यांच्याकडून चकवावादक आणि बुवा यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। खरोखर क्रांती गुरव यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि नामदेव गुरव यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करतोय आणि या बक्षीस स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद। शंकरा हरि हरा हरि हरा हरि हरा करुणाकरा शिव शंकरा हरि हरा हरि हरा हरि हरा करुणाकरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा करुणाकरा जटित गंगा अर्ध चंद्र श्री जटित गंगा अर्ध चंद्र श्री
करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.